वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आपण ह्यूमन बीइंगची नर्वस सिस्टीम स्टडी करतो आहे. ही नर्वस सिस्टीम बेसिकली 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. So in that first is central nervous system and it consists mainly 2 organ, one is brain and another is spinal cord. So हे सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले 2 अतिशय इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत. तर यापैकी ब्रेन जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. ब्रेनमध्ये आपण फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेन हे मेन त्याचे 3 पार्ट जे आहेत ते स्टडी केलेले आहेत या आधीच्या व्हिडिओजमध्ये. त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो सेकंड पार्ट आहे स्पायनल कॉर्ड तो आज आपण स्टडी करणार आहोत. सो आज स्पायनल कॉर्डबद्दलची इन्फॉर्मेशन सगळ्यांनी व्यवस्थित लर्न करायची. सो बघा स्पायनल कॉर्ड. So first of all, the spinal cord, it is a part of सेंट्रल नर्वस सिस्टीम. स्पायनल कॉर्ड जो आहे तो आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा एक पार्ट आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन्हीही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट इट इज एक्सटेन्शन lower extension of medulla oblongata. ओके, सो हेही आपण पाहिलेलं आहे. हाइंड ब्रेनमध्ये आपण मेन 3 पार्ट स्टडी केले, पॉन्स वरोली, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा. त्यापैकी हा जो मेडुला ऑब्लांगाटा आहे हाच पुढे कंटिन्यू होतो खाली आणि त्याच्यापासून स्पायनल कॉर्ड फॉर्म होतो. सो आपण पाहिलं होतं जर हा सेरेब्रमचा पोर्शन असेल तर या ठिकाणी साधारण हा एनलार्ज झालेला पोर्शन आपण पाहिला तर त्या पोर्शनला आपण पॉन्स वरोली असं नेम दिलेलं आणि त्यानंतरचा हा जो आहे याला आपण मेडुला ऑब्लांगाटा असं म्हणतो. तर हाच मेडुला ऑब्लांगाटा पुढे कंटिन्यू होतो आणि आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो फॉर्म होतो आणि या लोकेशनला सेरेबेलम जो आहे तो प्रेझेंट आहे. तर बघा स्पायनल कॉर्ड इट इज लोअर एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लांगाटा. ब्रेनचा जो मेडुला ऑब्लांगाटा आहे तोच एक्सटेंड होतो आणि स्पायनल कॉर्ड फॉर्म होतो. नेक्स्ट बघा इट इज कवर्ड बाय बोन्स, सॉरी इट इज कवर्ड बाय बोन अँड मेम्ब्रेन. ओके, आपण सेम एनालॉजी ब्रेन बरोबर करू शकतो. सो ब्रेन जो आहे याच्या बाजूला बोनिक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग होतं ज्याला आपण क्रॅनियम किंवा स्कल असं म्हणतो. तर ब्रेन आणि क्रॅनियम याच्यामध्ये जी स्पेस आहे यात आपण 3 मेम्ब्रेन स्टडी केले. सगळ्यात आउटर मोस्ट जो आहे त्याला आपण ड्युरा मॅटर म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट अरॅचिनॉइड मॅटर आणि सगळ्यात आत पाय मॅटर. सो असे 3 मेम्ब्रेन जे आहेत ते आपण ब्रेनच्या बाजूला स्टडी केले. इन द सेम वे स्पायनल कॉर्डच्या बाजूला सुद्धा बोनचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. आता स्पायनल कॉर्डच्या बाजूचं जे बोनचं कव्हरिंग आहे त्याला काय म्हणतो आपण व्हर्टेब्रल कॉलम. सो स्पायनल कॉर्ड जो आहे तो व्हर्टेब्रल कॉलमच्या आत जी कॅव्हिटी असते, जे व्हर्टिब्री आहेत, सपोज असे व्हर्टिब्री असतील वेगवेगळे, तर हे जे व्हर्टिब्रीज असतात यांच्यामध्ये सेंटरला जो गॅप आहे, जी पोकळी असते, कॅव्हिटी असते, तर त्या कॅव्हिटीला न्यूरल कॅनाल असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा रिपीट करते. व्हर्टेब्रल कॉलम कशापासून बनलेला आहे? व्हर्टिब्रींपासून. आपण स्केलेटन स्टडी केलेलं आहे ह्युमन बीइंगचं. सगळे व्हर्टिब्री एकमेकांपासून सेपरेट असतात आणि त्या व्हर्टिब्रींमध्ये सेंटरला एक गॅप पोकळी असते, हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर हे जे गॅप आहे या गॅपला, या पोकळीला, या कॅव्हिटीला न्यूरल कॅनाल असं म्हटलं जातं आणि या न्यूरल कॅनालमध्ये आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो लोकेट झालेला असतो. सो इथं लक्षात आलं असेल की स्पायनल कॉर्ड जो आहे त्याचं बोनी कव्हरिंग म्हणजे काय, तर व्हर्टेब्रल कॉलम. सो प्रोटेक्टेड बाय व्हर्टेब्रल कॉलम present inside the neural canal of vertebral column. ओके, आपल्या व्हर्टेब्रल कॉलमचा जो न्यूरल कॅनल आहे तर त्या न्यूरल कॅनलमध्ये हा स्पायनल कॉर्ड लोकेट झालेला असतो. सो न्यूरल कॅनल हा वर्ड या ठिकाणी नीट लक्षात ठेवा.
त्यानंतर नेक्स्ट बघा मेम्ब्रेनस कव्हरिंग असतं, तर ते देर आर 3 मीनिंग्स अराउंड स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या बाजूला जसं ब्रेनच्या बाजूला आपण स्टडी केले की 3 मीनिंग्स असतात, तसं स्पायनल कॉर्डच्या बाजूला सुद्धा 3 मीनिंग्स आहेत. त्यात ड्युरा मॅटर, सेकंड अरॅचिनॉइड मॅटर आणि थर्ड जो आहे सी पाय मॅटर. सो असे 3 मेम्ब्रेन जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सो बघा याही ठिकाणी बोनचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे आणि बोन काय आहे, व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलमच्या आतली जी कॅव्हिटी आहे ज्याला न्यूरल कॅनाल असं म्हटलं जातं, तर त्या न्यूरल कॅनालमध्ये स्पायनल कॉर्ड लोकेट झालेला आहे. आणि आता पुन्हा म्हणजे आतला स्पायनल कॉर्ड आणि बाजूचं बोनी कव्हरिंग यांच्यामध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये किती मेम्ब्रेन्स असतात, तर 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्स असतात ज्यांना मीनिंग्स असं म्हटलं जातं. आणि नेम सेम आहेत, ड्युरा मॅटर, अरॅचिनॉइड मॅटर आणि पाय मॅटर. सो हे 3 मेम्ब्रेन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. नेक्स्ट बघा CSF सिक्रिटेड बाय पाय मॅटर. ओके, CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आपण आधी पाहिलं आहे, ते ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. ब्रेनमध्ये जे व्हेंट्रिकल्स आहेत 4 व्हेंट्रिकल आता तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत, 2 लॅटरल व्हेंट्रिकल, 3rd व्हेंट्रिकल, 4th व्हेंट्रिकल, त्यांचं कनेक्शन. तर त्या व्हेंट्रिकल्समध्ये आणि सब अरॅचिनॉइड स्पेस जी आहे त्या स्पेसमध्ये 2 ठिकाणी आपल्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते पाहायला मिळतं. ओके, तर त्या ठिकाणी सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कोण सिक्रेट करतात, कोराइड प्लेक्सेस. आता तिथं दोन्ही कोराइड प्लेक्सेस तुम्ही स्टडी केले, अँटेरियर कोराइड प्लेक्सेस आणि पोस्टेरियर कोराइड प्लेक्सेस. अँटेरियर आपण डायनसेफॅलॉनमध्ये पाहिले आणि पोस्टेरियर जे आहेत ते हाइंड ब्रेनमध्ये पाहिले. ओके, सो या ठिकाणी स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा त्याच्या बाजूला आणि स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये आपण स्पायनल कॉर्डचे डायग्राम नंतर पाहणारच आहोत TSमध्ये, तर तेव्हा तुम्हाला कळेल की सेंटरला स्पायनल कॉर्डच्या सेंटरला एक कॅव्हिटी असते आणि त्या कॅव्हिटीला सेंट्रल कॅनाल असं म्हटलं जातं. मुलांनो आत्ताच मी न्यूरल कॅनाल सांगितलं. न्यूरल कॅनाल व्हर्टेब्रल कॉलमच्या आतली कॅव्हिटी, ज्या कॅव्हिटीमध्ये आपला स्पायनल कॉर्ड आहे, आणि स्पायनल कॉर्डच्या सेंटरला असणारी जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं सेंट्रल कॅनाल. तर या सेंट्रल कॅनालमध्ये आणि बाजूला ज्या स्पेस आहेत मिनिंग्समध्ये, तर त्याच्यामध्ये CSF या फ्लुइडचं कुशन जे आहे ते प्रेझेंट असतं. सो CSF या ठिकाणी कोणी सिक्रेट केलेलं आहे, पाय मॅटरने. So CSF secreted by the pie matter present around spinal cord. ओके, पाय मॅटरनी सिक्रेट केलेला जो काही CSF आहे तो स्पायनल कॉर्डच्या बाजूला प्रेझेंट असतो अँड इन सेंट्रल कॅनाल. सो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 2 ठिकाणी प्रेझेंट आहे. सेंट्रल कॅनाल, स्पायनल कॉर्डच्या सेंटरला जी कॅव्हिटी आहे तिला सेंट्रल कॅनाल म्हणतो आपण, तर त्या कॅनालमध्ये सुद्धा हा प्रेझेंट CSF हे फ्लुइड प्रेझेंट आहे. शिवाय स्पायनल कॉर्डच्या बाजूला जे मीनिंग्स आहेत त्यांच्यामध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सुद्धा CSF प्रेझेंट असतं. आणि हे CSF या ठिकाणी कोणी सिक्रेट केलेलं आहे, पाय मॅटरनी सिक्रेट केलेलं आहे. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर आपण जनरल इन्फॉर्मेशन पाहतोय, TS आपण नंतर पाहणार आहोत. सो आधी जनरल इन्फॉर्मेशन, आपला स्पायनल कॉर्ड कसा आहे हे नीट समजून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघा, इट ॲपियर्स सिलेंड्रिकल अँड रॉड लाईक. ओके, सो तो कसा अपियर होतो, सिलेंड्रिकल रॉड लाईक. मी या ठिकाणी एक स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. सो जसं एखादा सिलेंड्रिकल उभं, जसं एखादं पाईप वगैरे असेल त्याचं स्ट्रक्चर जसं दिसतं सिलेंड्रिकल आणि रॉडसारखा लांब, असं आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो प्रेझेंट असतो. सो स्पायनल कॉर्ड सिलेंड्रिकल आणि रॉडसारखा लॉंग आहे. दुसरी गोष्ट, स्पायनल कॉर्डच्या आत जी सेंट्रल कॅनाल ही कॅव्हिटी आहे ती पूर्ण स्पायनल कॉर्डमध्ये ती कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि त्या कॅव्हिटीमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते प्रेझेंट असतं. सो इट ॲपियर सिलेंड्रिकल अँड रॉड लाईक. नेक्स्ट याची लेंथ बघा, इट इज 42 to 45 सेंटीमीटर लॉंग. ही त्याची लेंथ आहे आणि त्याचा डायमीटर आहे 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड.
ओके, सो लेंथ तुम्हाला सांगितली 42 to 45 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. आणि दुसरी गोष्ट 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. ब्रॉड म्हणजे असा ब्रॉड किती आहे, ओके, डायमीटर किती आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे, 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे ह्याचा थिकनेस टॉप टू बॉटम सगळीकडे एकसारखा राहत नाही. मग आता त्याचा थिकनेस कुठे कुठे कसा चेंज होतोय ते आपण पाहणार आहोत. सो बघा, इट इज ब्रॉडेस्ट अँटेरियरली. सुरुवातीला अँटेरियर एंड जे आहे ते ब्रॉड असतं अँड ग्रॅज्युअली टेपर ॲट एंड. टेपर इनटू कोनस मेड्युलॅरिस and continues as thread-like filum terminal. ओके, स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात फर्स्ट, इट इज ब्रॉडेस्ट अँटियरली म्हणजे वरचा जो पोर्शन आहे तो बऱ्यापैकी ब्रॉड असतो आणि जसं जसं आपण डाऊन जाऊ तसा हा एंडला टेपर होत जातो, निमुळता होत जातो. सो इट टेपर ॲट बॉटम आणि टेपर होत जाऊन हा जो शेवटचा पार्ट आहे त्याला कोनस मेड्युलॅरिस असं म्हटलं जातं या पोर्शनला. आणि कोनस मेड्युलॅरिस नंतर शेवटचा जो एकदम खालचा जो पार्ट एकदम थ्रेड लाईक दिसतो या पार्टला फिलम टर्मिनल असं म्हटलं जातं. जो नॉन फंक्शनल आहे तो न्यूरॉनपासून बनलेला नसतो, जास्त न्यूरॉन्स नसतात, फायब्रस टिश्यूपासून बनलेला असतो. तर त्या एंडला फिलम टर्मिनल असं म्हटलं जातं. सो पुन्हा एकदा मी सांगते, स्पायनल कॉर्ड जो आहे तो लॉंग रॉडसारखा आहे. त्याची लेंथ जवळपास 42 to 45 सेंटीमीटर एवढी असते. आता याचा डायमीटर 2 to 2.5 सेंटीमीटर एवढा सांगितलेला आहे. मात्र सगळीकडे एकसारखा राहत नाही. स्पायनल कॉर्ड वरती अँटेरियरली ब्रॉड आहे, खूप ब्रॉडेस्ट असतो. मात्र जसं जसं तुम्ही बॉटमकडे जाणार तसा तो टेपर होत जातो, निमुळता होत जातो. आणि हा जो शेवटचा निमुळता जो भाग आहे या भागाला त्यांनी नेम दिलेला आहे कोनस मेड्युलॅरिस. सो या ठिकाणी पहिलं नेम लक्षात ठेवायचं आहे, कोनस मेड्युलॅरिस. ग्रॅज्युअली टेपर इन टू कोनस मेड्युलॅरिस. आणि पुन्हा हे कोनस मेड्युलॅरिस कंटिन्यू होतं आणि शेवटचं जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जातं फिलम टर्मिनल. सो फिलम टर्मिनल, कोनस मेड्युलॅरिस हे इथं वर्ड इम्पॉर्टंट आहे. सो किती पॉईंट सांगितले बघा. सगळ्यात फर्स्ट, स्पायनल कॉर्ड इट इज अ पार्ट ऑफ आवर सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. सेकंड, इट इज एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लांगाटा. थर्ड, इट इज कवर्ड बाय बोन अँड मेम्ब्रेन. बोन कोणता आहे तर आपला व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनलमध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो. शिवाय स्पायनल कॉर्ड आणि बोनी कव्हरिंग याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 मिनिंग्स किंवा मेम्ब्रेन्स असतात, ड्युरा मॅटर, अरॅचनॉइड मॅटर आणि पाय मॅटर. नेक्स्ट, जसं ब्रेनमध्ये आपण CSF पाहिलं तसं इथंसुद्धा CSF असतं. या ठिकाणी CSF सिक्रेट कोण करणार आहे, पाय मॅटर. आणि प्रेझेंट कुठे असतं तर स्पायनल कॉर्डच्या बाजूला ज्या स्पेस आहेत, मिनिंग्समध्ये ज्या स्पेस आहेत त्या स्पेसमध्ये आणि सेंट्रल कॅनल ह्या 2 ठिकाणी प्रेझेंट असतं. स्पायनल कॉर्ड जो आहे कसा ॲपियर होतो, सिलेंड्रिकल रॉड लेग स्ट्रक्चर आहे. लेंथ 42 to 45 सेंटीमीटर आणि डायमीटर 2 to 2.5 सेंटीमीटर. ओके. सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याचा ब्रॉड असतो आणि खाली जसं जाणार तो टेपर होतो आणि कोनस मेड्युलॅरिस फॉर्म होतो. कोनस मेड्युलॅरिस फर्दर कंटिन्यू होतो आणि एकदम थ्रेड लाईक स्ट्रक्चर राहतं. त्या स्ट्रक्चरला फिलम टर्मिनल असं म्हटलं जातं. ओके. यानंतर सगळ्यांनी हे पॉईंट नोट करा. बोर्डवरचं कंटेंट जे आहे ते सगळ्यांनी नोट करायचं आहे. ओके. त्यानंतरचा पॉईंट बघा. Two swellings are present
ऑन स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डवरती आपल्याला 2 स्वेलिंग पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं जे स्वेलिंग आहे सर्वायकल स्वेलिंग आणि दुसरं जे स्वेलिंग आपल्याला पाहायला मिळतं ते आहे लुंबार स्वेलिंग. लुंबार एनलार्जमेंट असंही म्हटलं जातं. तर 2 ठिकाणी हे स्वेलिंग जे ते आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्ही व्हर्टेब्रल कॉलम स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार, कॉकिजियल हे व्हर्टिब्रे आपल्याला माहिती आहेत. तर आपला हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो 2 ठिकाणी स्वेलिंग दाखवतो. तर या ठिकाणी बघा सर्वायकल रिजनमध्ये जो जेवढा स्पायनल कॉर्ड आहे तर तो थोडासा एनलार्जमेंट दाखवतो, याला सर्वायकल एनलार्जमेंट असं म्हटलं जातं. असंच लुंबार रिजनमध्ये थोडंसं स्वेलिंग एनलार्जमेंट दाखवलं जातं, त्याला लुंबार एनलार्जमेंट असं म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा असा की हे एनलार्जमेंट कशामुळे दिसतं, तर तिथं ज्या ठिकाणी एनलार्जमेंट आहे त्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन्स असतात. पर्टिक्युलरली सर्वायकल एनलार्जमेंट जे आहे त्याच्यामधल्या न्यूरॉन आपल्या अप्पर आर्मला सप्लाय करणाऱ्या ज्या न्यूरॉन्स आहेत मॅक्झिमम न्यूरॉन तिथे प्रेझेंट असतात. आणि लुंबार एनलार्जमेंट जे आहे याच्यामध्ये आपल्या लोअर लिम्सना सप्लाय करणाऱ्या न्यूरॉन मॅक्सिमम न्यूरॉन तिथे प्रेझेंट असतात. त्यामुळे आपल्याला ते 2 ठिकाणी एनलार्जमेंट पाहायला मिळतं. सो इन स्पायनल कॉर्ड देर आर 2 स्वेलिंग्स, सर्वायकल स्वेलिंग अँड लुंबार स्वेलिंग और सर्वायकल एनलार्जमेंट अँड लुंबार एनलार्जमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा 31 पेयर्स ऑफ स्पायनल नर्व arises from स्पायनल कॉर्ड. ओके बघा, आपल्या ब्रेनपासून काही नर्व अराईज होतात आणि त्या नर्वना आपण क्रॅनियल नर्व असं म्हणतो. तसं स्पायनल कॉर्डपासून सुद्धा काही नर्व्स अराईज होतात आणि त्या नर्वना स्पायनल नर्व असं म्हटलं जातं. सो ज्या नर्व्स ब्रेनपासून अराईज होतात त्या क्रॅनियल नर्व आणि त्यांच्यात ज्या 12 पेअर्स आहेत त्या आपण डिटेल त्यांचे नेम त्यांचे फंक्शन स्टडी करणार आहोत. तसं स्पायनल कॉर्डपासून किती नर्व्स अराईज होतात, 31 पेअर जे आहेत ते अराईज होतात, त्यांना स्पायनल नर्व असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट कॉडा इक्वेना. कॉडा इक्वेना. कॉडा इक्वेना काय बघा, बंच ऑफ नर्व in hind part of spinal cord along with filum terminal appears like horse tail. Appears like horse tail and that region is called as chorda equina. So chorda equina काय, bunch of nerve arises from the spinal cord, hind part of the spinal cord. या ठिकाणी आपण पाहिलं chorda equina इथं नेम दिलेले, फायलम टर्मिनल सुद्धा दिलेले. तर या ठिकाणचा हा जो पोर्शन आहे ओके ज्याला आपण कोनस मेड्युलॅरिस असं म्हणतो, तर ते कोनस मेड्युलॅरिस जो आहे त्या रिजनमध्ये बंच ऑफ नर्व्स आपल्याला पाहायला मिळतो. तर तो नर्व्सचा बंच अलॉंग विथ दिस फिलम टर्मिनल हे सगळं जे आहे ते हॉर्सच्या टेलसारखं त्याच्या शेपटीसारखं दिसतं. त्यामुळे तो जो एंड आहे त्याला कॉडा इक्विना असं म्हटलं जातं. सो कॉडा इक्विना काय बघा, बंच ऑफ नर्व्स अरायजेस फ्रॉम हाइंड पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड अलॉंग विथ द फिलम टर्मिनल इट लुक्स लाईक अ टेल ऑफ हॉर्स. सो हा जो कोनस मेड्युलॅरिस आहे त्या रिजनमध्ये बंच ऑफ नर्व फायबर असतो, तर तो नर्व फायबरचा बंच आणि फिलम टर्मिनल हे एकत्रितपणे हॉर्स टेलसारखं दिसतं आणि त्या रिजनला आपण कॉडा इक्विना असं म्हणतो. सो दिस इज अबाउट दी जनरल इन्फॉर्मेशन ऑफ आर स्पायनल कॉर्ड. सगळ्यांच्या स्पायनल कॉर्ड लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट आपण TS स्पायनल कॉर्डचा आपण स्टडी करणार आहोत. सो आत्ताचे जे स्पायनल कॉर्डमधले पॉईंट आहेत ते नीट बघा. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. सेकंड मेडुला ऑब्लांगाटाचं एक्सटेन्शन म्हणजे स्पायनल कॉर्ड. इट इज प्रेझेंट इनसाइड द न्यूरल कॅनल ऑफ व्हर्टेब्रल कॉलम. अराउंड इट देअर आर 3 मेनी
अरॅचिनॉइड मॅटर, पाय मॅटर, ड्युरा मॅटर. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्डच्या बाजूला आणि स्पायनल कॉर्डच्या सेंटरला एक कॅव्हिटी आहे जिला सेंट्रल कॅनाल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये CSF प्रेझेंट असतं. हे CSF या ठिकाणी पाय मॅटरनी सिक्रेट केलेलं आहे. त्यानंतर हा सिलेंड्रिकल रॉड लाईक दिसतो. याची लेंथ 42 to 45 सेंटीमीटर आहे. डायमीटर 2 to 2.5 सेंटीमीटर. सुरुवातीला हा ब्रॉडेस्ट असतो पण एंडकडे जाताना हा टेपर होतो आणि कोनस मेड्युलॅरिस फॉर्म होतो आणि कोनस मेड्युलॅरिस फर्दर कंटिन्यू होऊन थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार करतो. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला फिलम टर्मिनेल असं म्हटलं जातं. मी आधी सांगितलं फिलम टर्मिनेल नॉन फंक्शनल पार्ट आहे, म्हणजे नर्वसपासून किंवा न्यूरॉनपासून बनलेला नाही आहे, तो फायब्रस टिश्यूपासून बनलेला आहे. त्यानंतर याच्यावरती 2 ठिकाणी आपल्याला स्वेलिंग पाहायला मिळतात, सर्वायकल एनलार्जमेंट आणि लुंबार एनलार्जमेंट. सो हे एनलार्जमेंट कशामुळे, तर तिथं लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. इथल्या ज्या न्यूरॉन्स आहेत त्या अप्पर लिमला सप्लाय करणाऱ्या आणि या ठिकाणच्या ज्या न्यूरॉन्स आहेत त्या लोअर लिमना सप्लाय करणाऱ्या असतात. याशिवाय आपल्या स्पायनल कॉर्डपासून 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व अराईज होतात. सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे कोनस मेड्युलॅरिस, त्याच्या बाजूला नर्वचा एक बंच असतो. तर तो नर्वचा बंच आणि हा फिलम टर्मिनेल एकत्रित हॉर्स टेलसारखं दिसतं आणि या रिजनला आपण क्वाडा इक्विना असं म्हणतो. ओके, या जनरल इन्फॉर्मेशन नंतर नेक्स्ट आपण ट्रान्सवर्स सेक्शन स्पायनल कॉर्डचा स्टडी करणार आहोत. तर तो सेक्शन काय आहे बघा. ओके, सो आपण स्टडी केलं की आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तो सिलेंड्रिकल आणि रॉड लाईक स्पायनल कॉर्ड आहे. जर या स्पायनल कॉर्डचा ट्रान्सवर्स सेक्शन, ट्रान्सवर्स असा आडवा जर आपण कट केला त्याला आणि वरून जर पाहिलं तर या वेनी त्याचं आपल्याला ट्रान्सवर्स सेक्शन दिसणार आहे. मग या ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये जे काही वेगवेगळे पार्ट आहेत तर तेच पार्ट आता आपण डिटेल पाहणार आहोत. सो इन शॉर्ट ही डायग्रॅम व्यवस्थित तुम्हाला लक्षात आली, समजली की त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला लिहिता येणार आहे. सो ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये फर्स्ट इट इज डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन. सो आपला जो स्पायनल कॉर्ड आहे तो डॉर्सी व्हेंट्रली जर असा रॉड असेल तर ती रॉडची डॉर्सल आणि व्हेंट्रल साईड, पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू दोन्ही बाजूनी तो थोडासा फ्लॅट झालेला आहे. म्हणजे या आणि या बाजूने थोडासा फ्लॅट झालेला आहे आणि हे फ्लॅट असण्याचं रिझन काय आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ओके. तर या ठिकाणी 2 फिशर्स आपल्याला पाहायला मिळतात, हे आणि हे. ह्या 2 फिशरमुळे तो डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन झालेला आहे. मग कोणकोणते फिशर बघा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डीप, नॅरो, डीप नॅरो पोस्टेरियर फिशर, ओके, and shallow, broad ventral fissure or anterior fissure. ओके, सो 2 फिशर आहेत, हा आणि हा. त्यापैकी हा जो फिशर आहे याला पोस्टेरियर फिशर म्हटलेलं आहे आणि हा खालचा जो याला अँटेरियर फिशर असं म्हटलेलं आहे. दोन्हींमध्ये फरक काय बघा, पोस्टेरियर फिशर जो आहे हा डीप आणि नॅरो आहे. म्हणजे डीप खोलपर्यंत आहे, फक्त तो नॅरो आहे, जास्त असा ब्रॉड झालेला नाही, एकदम नॅरो आहे तो. आणि हे जर तुम्ही खालचा बघाल अँटेरियर मीडियन फिशर, हा शालो आहे, जास्त आतपर्यंत गेलेला नाही, मात्र असा ब्रॉड आहे. यात असा ब्रॉड आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, सो पोस्टेरियर फिशर जो आहे तो डीप आणि नॅरो आहे आणि अँटेरियर फिशर जो आहे तो शालो आहे, मात्र तो ब्रॉड आहे. सो ह्या 2 फिशरमुळे स्पायनल कॉर्ड जो आहे तो डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन झालेला आहे. सो फर्स्ट पॉईंट, स्पायनल कॉर्ड इज डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन अँड इट इज फ्लॅटन ड्यू टू 2 फिशर. वन इज पोस्टेरियर फिशर विच इज डीप बट नॅरो and another is anterior fissure which is shallow but broad. Okay, next बघा central canal is present. ओके, तुम्ही बघू शकता याच्या सेंटरला इथं ऑरेंज कलरमध्ये जे दाखवलं आहे हा सेंट्रल कॅनल आहे.
सेंटरला एक कॅव्हिटी प्रेझेंट असते स्पायनल कॉर्डमध्ये. जसं आपण ब्रेनमध्ये वेगवेगळ्या कॅव्हिटीज पाहिल्या, लॅटरल व्हेंट्रिकल, त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल, तसं हे स्पायनल कॉर्डमध्ये असणारी एक कॅव्हिटी आहे आणि याच कॅव्हिटीमध्ये CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे ते प्रेझेंट असतं. नेक्स्ट बघा, फिशर डिवाइड स्पायनल कॉर्ड into right and left side incompletely. ओके, हे दोन फिशर जे आहेत या फिशरमुळे राईट आणि लेफ्ट साईड अशा दोन पार्टमध्ये स्पायनल कॉर्ड डिवाइड झाला. फक्त ते डिव्हिजन कंप्लीट नाही आहेत, हे फिशर कंप्लीट नाही आहेत, थोडेसेच प्रेझेंट आहेत. सो इनकम्प्लिटली स्पायनल कॉर्ड जो आहे तो राईट आणि लेफ्ट अशा दोन पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, त्यानंतर सेंटरमध्ये हे जे पिंक कलरमध्ये एच शेपसारखं जे दिसतंय ते आहे ग्रे मॅटर आणि हे बाजूची ही जी सगळी स्पेस आहे याला सगळ्याला म्हटलं जातं व्हाईट मॅटर. तर स्पायनल कॉर्डमध्ये ग्रे मॅटर आत प्रेझेंट आहे आणि बाहेरच्या बाजूला व्हाईट मॅटर प्रेझेंट आहे. ग्रे मॅटर आपल्याला दिसताना एच शेपचं दिसतंय, हा शेप इंग्लिश अल्फाबेट एच सारखा दिसतोय तो पिंक कलरचा, किंवा बटरफ्लाय शेपचं दिसतंय असं म्हटलं तरी चालेल. सो नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण या ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटरबद्दल पाहणार आहोत. सो नेक्स्ट बघा, ग्रे मॅटर. सो ग्रे मॅटर इट इज इनर पार्ट और इट इज प्रेझेंट इन इनर साइड. पहिली गोष्ट, ग्रे मॅटर कुठल्या बाजूला प्रेझेंट आहे? स्पायनल कॉर्डच्या आतल्या बाजूला. त्यानंतर तो जो ग्रे मॅटर आहे तो कसा दिसतो? एच शेप और इट लुक लाईक बटरफ्लाय शेप. एच शेपचा किंवा बटरफ्लाय शेपचा हा दिसतो. आणि दुसरं जे आहे व्हाईट मॅटर, हे व्हाईट मॅटर आउटर साईडला प्रेझेंट असतं. ओके, सो हे आतलं पिंक कलरचं ग्रे मॅटर जे एच शेपचं आहे आणि बाहेरचं जे आहे ते व्हाईट मॅटर, हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड झालेले आहे. मग त्यांचं डिवायडेशन काय आहे ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. तो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी हे नोट करा तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. सो फर्स्ट तुम्हाला सांगितलं स्पायनल कॉर्ड इज डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटन आणि हे फ्लॅटन कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पोस्टेरियर नॅरो बट डीप सेप्टम अँड अँटेरियर शालो बट ब्रॉड फिशर. नेक्स्ट, सेंट्रल कॅनल इज प्रेझेंट ॲट द सेंटर. नेक्स्ट, ड्यू टू फिशर दॅट स्पायनल कॉर्ड इज डिवायडेड इन टू टू पार्ट, राईट अँड लेफ्ट बट इनकम्प्लिटली. Gray matter is present at inner side and white matter is present at outer side. Gray matter looks like H shape or it look like butterfly shape. ओके, आता व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर यांचा डिवायडेशन आपण पाहतोय. सो बघा, सो बघा, फिशर डिवाइड ग्रे मॅटर इंटू 6 पार्ट. ओके, फिशरमुळे ग्रे मॅटर जे आहे ते 6 पार्टमध्ये डिवाइड होतं. मग आता 6 पार्ट कोणते ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट 2 आर डॉर्सल हॉर्न, 2 लॅटरल हॉर्न आणि 2 व्हेंट्रल हॉर्न. ओके, आता हे डायग्राममध्ये सगळ्यांनी बघा. सो सगळ्यात पहिल्यांदा हे जे पिंक कलरचं इथलं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे याला म्हटलं जातं डॉर्सल हॉर्न. बघा, याला नेम दिलेला आहे डॉर्सल हॉर्न. सो डॉर्सल हॉर्न जे आहेत ते 2 आहेत.
या बाजूला एक आणि या बाजूला एक असे 2 डॉर्सल हॉर्न असतात. नेक्स्ट 2 लॅटरल हॉर्न. लॅटरल हॉर्न हे इथे जे दिसते आपल्याला यांना लॅटरल हॉर्न असं म्हटलं जातं. आणि 2 जे आहेत ते व्हेंट्रल हॉर्न. ओके, हे खालचे जे दोन्ही आहेत हे व्हेंट्रल हॉर्न आहेत. सो यावेळी ग्रे मॅटर जे आहे ते किती पार्टमध्ये डिवाइड झालं, 6 पार्टमध्ये डिवाइड झालं ड्यू टू फिशर्स. हे 2, त्यानंतर हे 2 4 आणि हे 2 6. वरचे जे 2 आहेत ते डॉर्सल हॉर्न, त्यानंतरचे 2 हे आहेत ते लॅटरल हॉर्न आणि हे 2 जे आहेत त्यांना व्हेंट्रल हॉर्न असं म्हटलं जातं. फक्त हे लक्षात घ्या, स्पायनल कॉर्डच्या आतलाच पार्ट इथपर्यंत याला आपण हॉर्न म्हणणार आहोत. हाच बाहेर जेव्हा कंटिन्यू होते स्पायनल कॉर्डच्या बाहेर तेव्हा त्याला रूट, डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट असं म्हटलं जातं. सो हॉर्न कशाला म्हणायचं हे सध्या लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, व्हाईट मॅटर इज डिवायडेड इंटू, जसं आपण आता पाहिलं की ग्रे मॅटर 6 पार्टमध्ये डिवाइड होतं, तसं व्हाईट मॅटर इज डिवायडेड इंटू 6 कॉलम or they are also called as funiculi. बाजूचं जे व्हाईट मॅटर आहे ते 6 कॉलममध्ये किंवा 6 फनिक्युलीमध्ये डिवाइड झालं. मग आता 6 फनिक्युली कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट डॉर्सल फनिक्युली, सेकंड आहे लॅटरल फनिक्युली, आणि लास्ट व्हेंट्रल फनिक्युली. ओके, सो यावेळी व्हाईट मॅटरसुद्धा 6 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. आता या ठिकाणी डॉर्सल फनिक्युली बघा, हा इथला जो पोर्शन आहे याला म्हटलं जातं डॉर्सल फनिक्युली. हा जो इथला रिजन आहे हा लॅटरल फनिक्युली आणि हा खालचा जो आहे याला म्हटलं जातं व्हेंट्रल फनिक्युली. सो इकडे 3 तसेच याही बाजूला 3 असे टोटल 6 कॉलम जे आहेत ते व्हाईट मॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो बघा, आपण ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर पाहतोय. ग्रे मॅटर आतल्या बाजूला आहे, व्हाईट मॅटर बाहेरच्या बाजूला. ग्रे मॅटर एच शेपचं आहे. त्यानंतर फिशरमुळे ग्रे मॅटरचे 6 हॉर्न आपण पाहिले, 2 जे आहेत ते डॉर्सल हॉर्न, 2 लॅटरल हॉर्न आणि 2 व्हेंट्रल हॉर्न. आणि व्हाईट मॅटर जे आहे ते कॉलममध्ये किंवा फनिक्युलीमध्ये डिवाइड झालेले, उभे कॉलम फॉर्म झालेले. आणि ते जे कॉलम आहेत त्याची नेम बघा, डॉर्सल फनिक्युली, लॅटरल फनिक्युली आणि व्हेंट्रल फनिक्युली, यांच्यामध्ये ते व्हाईट मॅटर डिवाइड झालेले आहे. ओके, आता हे जे आपण हॉर्न पाहिलेत हे हॉर्न पुढे कंटिन्यू होतात आणि त्यांच्यापासून डॉर्सल रूट आणि पुढे डॉर्सल रूट गँग्लिऑन तयार होतं. सो ते फर्दर पुढचे जे पॉईंट आहेत ते आपण पाहतोय. सो नेक्स्ट बघा, सगळ्यांनी हे पॉईंट नोट करा पहिल्यांदा. ओके, सो डॉर्सल हॉर्न एक्सटेंड इंटू डॉर्सल रूट. सो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे डॉर्सल हॉर्न पुढे कंटिन्यू होत आहेत आणि पुढे हा जो ऑरेंज कलरचा जो पार्ट दिसतोय याला डॉर्सल रूट असं म्हटलेलं आहे. तसंच पुढे हे जे व्हेंट्रल हॉर्न. ओके, नेक्स्ट डॉर्सल रूट connected to dorsal root ganglion. ओके, सो हा पहिला पार्ट सांगितला तुम्हाला डॉर्सल हॉर्न, हा कंटिन्यू झाला आणि इथे डॉर्सल रूट फॉर्म झाला आणि तो पार्ट पुढे कंटिन्यू केला. म्हणजे बघा, हा आतला डॉर्सल हॉर्न होता, हा बाहेर जाऊन डॉर्सल रूट फॉर्म झाला आणि ह्या डॉर्सल रूटचाच पुढे असा डॉर्सल रूट गँग्लिऑन जो आहे तो तयार झालेला पाहायला मिळतो. मग आता डॉर्सल रूट गँग्लिऑन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉनच्या ज्या सेल बॉडीज आहेत त्या सेल बॉडीज एकत्र आलेल्या असतात त्या आणि त्याच्यापासून गँग्लिऑन तयार होतो. सो नीट लक्षात घ्या, डॉर्सल पार्टमध्ये कोणत्या न्यूरॉन असतात तर सेन्सरी न्यूरॉन. आणि ज्या ठिकाणी आपण म्हणतोय डॉर्सल रूट गँग्लिऑन तर त्या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन जे आहेत त्या ॲग्रिगेट झालेले असतात आणि त्यांच्यापासून डॉर्सल रूट गँग्लिऑन जो आहे तो फॉर्म होतो. सो देर इज ॲग्रिगेशन of unipolar
सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन जे सेन्सरी इम्पल्सेस सेन्स ऑर्गनकडून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडे कॅरी करतात त्यांना आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणतो. मग आता या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन डॉर्सल रूट गँग्लियॉन जो पुढे तयार झालेला आहे त्या डॉर्सल रूट गँग्लियॉनमध्ये काय आहे, ॲग्रिगेशन आहे न्यूरॉनचं. आणि कसल्या न्यूरॉन आहेत त्या, सेन्सरी न्यूरॉन. तर न्यूरॉनचे आपण टाईप स्टडी केलेले आहेत, युनिपोलार न्यूरॉन, बायपोलार न्यूरॉन, मल्टीपोलार न्यूरॉन. तसे या ठिकाणी ज्या न्यूरॉन्स आहेत त्या कशा आहेत, युनिपोलार न्यूरॉन प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट इंटरन्यूरॉन लाय इन ग्रे मॅटर. ओके, आता या डॉर्सल रूटपासून पुढे मी तुम्हाला सांगितलं की काय तयार होतं, डॉर्सल रूट गँग्लियॉन असं तयार होतं. ह्या डॉर्सल रूट गँग्लियॉनमध्ये काय आहेत, सेन्सरी न्यूरॉन ज्या सेन्स ऑर्गनकडून इम्पल्स इथे आणतील. आता पुढे इथला आतला जो ग्रे मॅटर आहे ह्या ग्रे मॅटरमध्ये काय प्रेझेंट असतात, इंटरन्यूरॉन. इंटरन्यूरॉन म्हणजे कोण, तर सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन यांच्यामध्ये असणारी जी आहे तिला इंटरन्यूरॉन म्हटलं जातं. सो सेन्सरी न्यूरॉन इकडे इम्पल्स आणेल, इंटरन्यूरॉन मोटर डिसिजन जो आहे तो घेईल आणि तो इम्पल्स पुन्हा इकडच्या मोटर न्यूरॉनकडे जाईल. सो लक्षात असेल तर सेन्सरी न्यूरॉन सेन्स ऑर्गनकडून इन्फॉर्मेशन आणणार आहेत आणि मोटर न्यूरॉन आपले जे इफेक्टर ऑर्गन आहेत त्यांच्याकडे इम्पल्स नेतात किंवा काय ॲक्टिव्हिटी करायची आहे तो इम्पल्स नेला जातो. सो या इंटरन्यूरॉन कुठे प्रेझेंट आहेत, ग्रे मॅटरमध्ये. आता त्यांचं काम काय बघा, इंटरन्यूरॉन रिसीव सिग्नल फ्रॉम सेन्सरी न्यूरॉन सेन्सरी न्यूरॉनकडून त्या सिग्नल रिसीव्ह करतील. कोण, इंटरन्यूरॉन जे आहेत ह्या कोणाकडून सिग्नल रिसीव्ह करतात, तर सेन्सरी न्यूरॉनकडून. नेक्स्ट तो इंटिग्रेट करतात, इंटिग्रेट इट अँड देन डायरेक्ट रिस्पॉन्स टू मोटर न्यूरॉन. ओके, सो इथं असणाऱ्या ज्या इंटरन्यूरॉन आहेत या इंटरन्यूरॉन म्हणजे असं इमॅजिन करा की वरचा जो डॉर्सल रूट आहे त्याच्यामधून सेन्सरी न्यूरॉनने इन्फॉर्मेशन आणली. ग्रे मॅटरमध्ये इथं असणारी जी आहे तिला म्हटलं जातं इंटरन्यूरॉन. ही इंटरन्यूरॉन सेन्सरी न्यूरॉनकडून इम्पल्स रिसीव्ह करेल. ओके, सेन्सरी न्यूरॉनकडून सिग्नल घेतल्यानंतर तो इंटिग्रेट करेल आणि जो काही रिस्पॉन्स द्यायचा आहे तो रिस्पॉन्स तिथून पुढे जी मोटर न्यूरॉन असणार आहे खालच्या व्हेंट्रल पार्टमध्ये जी असते ती मोटर न्यूरॉन आणि डॉर्सल रूटमध्ये डॉर्सल पार्टमध्ये जी असते हॉर्नमध्ये ती सेन्सरी न्यूरॉन आणि इथं ग्रे मॅटरमध्ये जी असते ती इंटरन्यूरॉन. सो हे व्यवस्थित लक्षात घ्या. तर इंटरन्यूरॉन सेन्सरीकडून सिग्नल रिसीव्ह करते, त्यानंतर तो सिग्नल इंटिग्रेट करते आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स ती पुढच्या मोटर न्यूरॉनकडे डायरेक्ट करते. सो हे स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, लॅटरल हॉर्न. लॅटरल हॉर्न कोणते, आत्ताच आपण इन्फॉर्मेशन पाहिली डॉर्सल हॉर्नबद्दल. ओके, सध्या डॉर्सल हॉर्नचीच इन्फॉर्मेशन मी रिपीट करते, सगळ्यांनी नोट करा. डॉर्सल हॉर्न जे आहेत, पहिला हा काय आहे डॉर्सल हॉर्न, त्याच्यापासून एक्सटेंड होऊन काय तयार झाला डॉर्सल रूट. हाच डॉर्सल रूट कशाला कनेक्ट असतो, डॉर्सल रूट गँग्लियॉनला कनेक्ट होतो. डॉर्सल रूट गँग्लियॉन म्हणजे काय, तर ते स्वेलिंग आहे ज्या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन जे आहेत त्या ॲग्रिगेट झालेल्या आहेत, युनिपोलार न्यूरॉन. त्यानंतर वरची इकडची इन्फॉर्मेशन सांगितली की या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन आहेत हे लक्षात आलं, ज्या सेन्सरी ऑर्गनकडून इम्पल्स आणतील. या ठिकाणी इंटरन्यूरॉन आहेत ज्या सिग्नल रिसीव्ह करतील आणि जो रिस्पॉन्स द्यायचा आहे तो रिस्पॉन्स पुढच्या या न्यूरॉनकडे दिला जाईल. सो सध्या तरी आपण या डॉर्सल रूट डॉर्सल हॉर्नबद्दल बघितलं. आता हे जे बाजूचे आहेत यांना काय म्हटलं आहे आपण, लॅटरल हॉर्न. आता ते लॅटरल हॉर्न जे आहेत त्याच्याबद्दल काय दिलेलं आहे बघा. सो दीज लॅटरल हॉर्न have neurons of autonomic nervous system. या ठिकाणी लॅटरल हॉर्नमध्ये सुद्धा
न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. फक्त त्या कोणत्या आहेत? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या. आपण त्या स्टडी करणार आहोत. सो त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या न्यूरॉन्स असतात. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, आणि या ज्या न्यूरॉन्स आहेत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या, या बाहेर कुठून इमर्ज होतात? तर या व्हेंट्रल हॉर्नमधून त्या बाहेर पडतात. सो ते त्यांनी दिलेलं आहे. हे जे लॅटरल हॉर्न आहेत, या लॅटरल हॉर्नमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या न्यूरॉन आहेत अँड दे इमर्ज आउट थ्रू व्हेंट्रल हॉर्न. त्या कशामधून बाहेर पडतात? तर व्हेंट्रल हॉर्न किंवा व्हेंट्रल रूटमधून त्या बाहेर पडणार आहेत. ओके, सो या ठिकाणी आपला डॉर्सल रूट, डॉर्सल हॉर्न कंप्लीट झालं, लॅटरल हॉर्न कंप्लीट झालं. त्यानंतर नेक्स्ट आहेत व्हेंट्रल हॉर्न. आता हे जे व्हेंट्रल हॉर्न आहेत त्याच्यामध्ये काय, आणि फायनली हे जे व्हाईट मॅटर आहेत त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं हे आपण स्टडी करणार आहोत. सो बघा, ओके, सगळ्यांनी हे नोट केलेलं असेल तर नेक्स्ट ओके. सो डॉर्सल पार्टमध्ये सेन्सरी न्यूरॉन आहेत, लॅटरल हॉर्न जे आहेत त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या न्यूरॉन, आणि व्हेंट्रल हॉर्न जे आहे याच्यामध्ये मोटर न्यूरॉन प्रेझेंट असतात. नाव व्हाईट मॅटरमध्ये काय प्रेझेंट आहे हे आपण पाहणार आहोत. सो आपण आधीच सांगितलं की फिशरमुळे व्हाईट मॅटर कॉलम किंवा फनिक्युलीमध्ये डिवाइड झालेले आहे. डॉर्सल फनिक्युली, लॅटरल फनिक्युली आणि व्हेंट्रल फनिक्युली. आता या फनिक्युलींमध्ये काय आहे तर व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ बंडल of myelinated nerve fiber. ओके, पहिली गोष्ट व्हाईट मॅटर आहे. सो त्याच्यामध्ये मायलिनेटेड नर्व फायबरचे बंडल्स प्रेझेंट असतात. सो हा पहिला मुद्दा लक्षात घ्या की व्हाईट मॅटरमध्ये काय आहे? बंडल्स ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर. नर्व फायबर म्हणजे ॲक्झॉन तुम्हाला माहिती आहे, आणि ते कसे असतात? मायलिनेटेड असतात. मायलिनेटेड ॲक्झॉन असणाऱ्या नर्व फायबरचे बंडल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यानंतर हे जे बंडल्स आहेत हे दोन टाईपचे आहेत, ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग. असेंडिंग अँड डिसेंडिंग फायबर जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट असेंडिंग, ओके, असेंडिंग ट्रॅक्ट जे वरती जाणारे, इन शॉर्ट ब्रेनकडे जाणारे. सो त्यांचं फंक्शन काय बघा, दे कंडक्ट इम्पल्सेस, पर्टिक्युलरली सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू ब्रेन. सो आपल्याला माहिती आहे आपल्या ब्रेनकडे जे सेन्सरी इम्पल्सेस जातात, सेन्स ऑर्गनकडून आलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती पहिल्यांदा स्पायनल कॉर्डकडे आणि नंतर स्पायनल कॉर्डकडून ती ब्रेनकडे सेंड केली जाणार आहे. तर बघा याच्यामध्ये ॲसेंडिंग ट्रॅक्ट जे आहेत, आपण पाहिलं की व्हाईट मॅटरमध्ये काय प्रेझेंट आहेत? मायलिनेटेड नर्व फायबरचे ट्रॅक्ट बंडल प्रेझेंट आहेत. ते दोन प्रकारचे आहेत, ॲसेंडिंग आणि डिसेंडिंग. त्यातलं ॲसेंडिंग म्हणजे वरती जाणारा, ज्याचं काम काय आहे? कंडक्ट सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू ब्रेन. स्पायनल कॉर्डकडे आलेले सेन्सरी इम्पल्सेस तिथून ब्रेनकडे सेंड केले जातील. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो पार्ट आहे तो म्हणजे ॲसेंडिंग ट्रॅक्ट जे ते कुठे प्रेझेंट असतात? तर डॉर्सल फनिक्युली प्रेझेंट इन डॉर्सल फनिक्युली. डॉर्सल फनिक्युली याच्यामध्ये जे ट्रॅक्ट प्रेझेंट असतात ते ॲसेंडिंग ट्रॅक्ट असतात. दुसरे जे आहेत ते डिसेंडिंग ट्रॅक्ट. ओके, डिसेंडिंग ट्रॅक्ट जे आहेत त्यांचं काम काय आहे? कंडक्ट मोटर इम्पल्सेस
फ्रॉम ब्रेन टू स्पायनल कॉर्ड. ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडे मोटर इम्पल्सेस आणणं हे कोणाचं काम आहे, तर डिसेंडिंग ट्रॅकचं काम आहे. आणि हे प्रेझेंट कुठे असतात, दे आर प्रेझेंट इन लॅटरल अँड व्हेंट्रल फनिक्युली. ओके, तर हे नीट लक्षात घ्या. डॉर्सल फनिक्युली जे आहे त्याच्यामध्ये असेंडिंग ट्रॅक प्रेझेंट आहेत आणि लॅटरल फनिक्युली आणि व्हेंट्रल फनिक्युली यांच्यामध्ये डिसेंडिंग ट्रॅक प्रेझेंट आहेत. त्या दोन्हींमध्ये, लॅटरल आणि व्हेंट्रलमध्ये. ॲसेंडिंगचं फंक्शन आहे सेन्सरी इम्पल्सेस स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे कंडक्ट करणं. तर डिसेंडिंगचं फंक्शन आहे मोटर इम्पल्सेस जे आहेत ते मोटर इम्पल्सेस ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडे कंडक्ट करणं. सो दिस इज अबाउट दी व्हाईट मॅटर. सो मुलांनो, आपण जो स्पायनल कॉर्ड स्टडी केला, या स्पायनल कॉर्डमध्ये आपण ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर हे दोन टाईपचे मॅटर स्टडी केले. ग्रे मॅटरमध्ये डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट गँग्लिऑन, असंच व्हेंट्रल हॉर्न, व्हेंट्रल रूट आणि व्हेंट्रल रूट गँग्लिऑन याच्यामध्ये प्रेझेंट असतं. डॉर्सल साईडला सेन्सरी न्यूरॉन, इथे इंटर न्यूरॉन आणि इथे मोटर न्यूरॉन प्रेझेंट असतात. लॅटरल हॉर्नमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे न्यूरॉन असतात. आणि हे जे फनिक्युली आहेत याच्यामध्ये नर्व फायबरचे, मायलिनेटेड नर्व फायबरचे बंडल असतात. या डॉर्सल फनिक्युलीमध्ये ॲसेंडिंग ट्रॅक्ट असतात आणि लॅटरल आणि व्हेंट्रल फनिक्युलीमध्ये डिसेंडिंग ट्रॅक्ट असतात. ॲसेंडिंग सेन्सरी इम्पल्सेस स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे नेतात, तर डिसेंडिंग मोटर इम्पल्सेस ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडे आणण्याचं काम करतात. ओके, सो दिस इज अबाउट दी ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. सो आज आपण स्पायनल कॉर्डचा ट्रान्सवर्स सेक्शन स्टडी केलेला आहे. याचे 1-2 फंक्शन आहेत आणि त्यानंतर PNS आणि ANS हे नर्वस सिस्टीमचे नेक्स्ट जे पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.